नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींची ई-केवायसी केली जात आहे। ई-केवायसी करण्यामध्ये देखील OTPची समस्या लाडक्या बहिणींना येत आहे आणि याबरोबरच सप्टेंबर महिना आता अखेरपर्यंत आलेला आहे। आता एकच आठवडा शिल्लक आहे, त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात देखील लाडक्या बहिणींना अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर आमची ई-केवायसी झालेली नाही आहे, वेबसाईटवरती प्रॉब्लेम येत आहे, मग आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार की नाही असे प्रश्न देखील लाडक्या बहिणींना निर्माण होत आहेत आणि वारंवार असे प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। आणि याबरोबर सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख आणि तसेच जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना येणारा पुढील हप्ता येणार का, तर अशा अनेक प्रश्न आहेत। तर यांची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना जून, जुलै, ऑगस्ट तर या 3 महिन्यांचे हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी बहुतेकशा जिल्ह्यांमध्ये पूर्ण झालेली आहे। अंगणवाडी ताई सांगत आहेत की तुमचा अर्ज पात्र झालेला आहे, लवकरच तुम्हाला हप्ता येईल। तर यासाठी तुम्हाला देखील ई-केवायसीची प्रोसेस करायची आहे। येथे तुमची ई-केवायसी कंप्लीट झाली म्हणजे तुमचा अर्ज कन्फर्म आणि 100% पात्र झालेला आहे। तर याबरोबर दुसरी महत्त्वाची बाब की तुमचा जर अर्ज पात्र झाला असेल तर तुम्हाला येणारे सगळे हप्ते मिळणार आहेत, मागील हप्ते देखील दिले जाणार आहेत याची अद्ययावत आणि संपूर्ण माहिती अधिकृत माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। तर याचबरोबर आता आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न उरतो की सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणापर्यंत आमची केवायसी झाली नाही तर आम्हाला हप्ता मिळेल का, तर या संदर्भात अजून कोणतीच तथ्यता नाहीये, तर या संदर्भात अजून कोणतीच माहिती आली नाहीये। मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात लवकरच घोषणा करतील। तर सध्या अपेक्षित धरूया की ई-केवायसी होईपर्यंत हा लाभ आहे तो वितरण कदाचित उशिरा केलं जाऊ शकतं, कारण का संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांची संख्या जास्त आहे, वेबसाईट प्रॉब्लेम आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एकतर हप्ते वितरण लवकर होऊ शकतं किंवा लाडक्या बहिणींना ई-केवायसीची मुदत जी 2 महिने दिलेली आहे तोपर्यंत तरी लाभ वितरण होऊ शकतो। तर ही शक्यता आहे, परंतु या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे ज्यावेळी घोषणा करतील त्यावेळेस आपल्याला 100% खात्रीशीर माहिती देता येणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ई-केवायसी करायची आहे। पोर्टलवरती अनेक OTP सेंड करताना प्रॉब्लेम येत आहे, तर या गोष्टी लक्षात घेता सकाळ ते संध्याकाळी या काळामध्ये वेबसाईट प्रॉपर रन होते तेव्हा देखील तुम्ही OTP ई-केवायसी करू शकता। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा।